आज सकाळ सकाळ खूप हास्यात गेलेली आहे आमची आणि ते सगळं झालं. आज गुरुवार आहे तर आमच्या मम्मी पप्पांचा गुरुवार असतो. सो इथं पप्पा आणि सोनू पण आमची ड्रायफ्रुट्स खाते. काय हे बेडशीट परिषद बोलली झाली. आईने लय भारी पराक्रम केला. बरं असं त्याचा. आणि इथं मम्मी सोनू आणि पप्पा इकडे ड्रायफ्रुट्स खात आहेत. आणि इथं काजू. इथं आई चहा पिऊन बसले आणि आम्ही इतकं त्याच्यात गुंगवून गेलो होतो की सकाळ सकाळीला चहा द्यायचंच विसरला. आणि म्हणजे चहा नाही दिला. लय हसले आज सकाळ सकाळी आमच्या. काय काय बोल परत एकदा. बाहेर ऊन आणि घरात पाणी. बाहेरून घरात पाणी. खरंच आमच्या मम्मीला वाटलं एसीचं पाणी आत कसं येऊ शकतंय वर. आता मी चहा पिऊन नाही आली, आंघोळ करून आली. आता मी चहा पिणार आहे. जबान फसल गई. काय ग तू मम्मीचं शेपूट असल्यासारखं माग 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 माग. मम्मी जे कराल ते मम्मी सोबत. आता ती काहीतरी सांगते लुडो खेळले जिंकले हा बेसिक. बारीक नळ सुरू होता पाणी परशीवर पाणी करते हे काय हा. ही बघ हिला ती की बाहेर लावून दे. शिना खाल्ले चिंबुला द्यायचं. दूध द्यायचं का. गरम आहे सोनू दूध ती नाहीत खास. टाकते. सकाळी गरम होतं आता झाली ती कोमत माहिती नाही. गरम आहे माझ्या हाताला गरम लागतं. हे बस एकटं खाणार आहे. जीने दे उनको भी अपनी जिंदगी. हे बघ अजून ही रेडी आहे बरं का सोनू. तिला वाटते ती तू हिला टाकायला लागले तर तुला कशी करते आहे ना. त्या पांढऱ्याला खाऊन देत नाहीत ना. हे बघ येतेच ती तुझ्या पाठीमागे. आज गुरुवार असल्यामुळे सगळं निवांत चालू आहे. कारण की मम्मी पप्पांचा गुरुवार असतो. मम्मी पप्पांनी ना केलेलीच खिचडी खातं. आता आई आहे म्हटल्यावर आता मी भाताला फोडणी देणार आहे. फोडणीचा भात मला खूप आवडतो. आणि इथं मी शेंगदाणे परतवते तोपर्यंत भाजतीये. जसं तुम्ही बघितलं पप्पा आमचे ड्रायफ्रुट्स वगैरे खाऊन गेलेत. त्यांना काहीतरी पुस्तक आणायचं शाळेसाठी. सो त्यासाठी गेलेत. मग आज आय थिंक आई आणि सोनू गावाकडे जाणार आहेत. तर सोनूची पण आमच्या शाळा चालू होईल ना 15 तारखेपासून. त्याची पण काहीतरी तयारी करायची असेल तिला. मग आय थिंक सो आम्ही पण जाऊ त्यांच्यासोबत गावाकडे. मी फोडणी टाकते का टाकू मी. चालेल. सो आता मी तर फोडणीचा भात करणार. सोनू खाणार ना फोडणीचा भात. येस. फोडणीचा भात पण दाखवते कशी करायचा असतो. तर पहिल्यांदा त्याच्यामध्ये ते पण बनवते. मम्मी मला इतकं भारी रोस्ट करते ना की तिच्यासारखा रोस्टर कोणीच नाहीये. बरोबर सगळीच बनवतात पण माझी पद्धत दाखवते. इथं मम्मीने आमचं सगळं चॉप करून ठेवलंय. मिरची, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता आपला दारातला झालं एवढंच. आणि इथं मसाले जे पण येते. पहिल्यांदा आमच्या मम्मीच्या म्हणण्यानुसार मोहरी टाकायची है ना मम्मी. मोहरी. कढई ऑलरेडी गरम आहे त्यामुळे पटपट करायला लागेल. तुम्ही पण असंच करता का मला सांगा. पहिल्यांदा मोहरी आणि नंतर जिरा. त्याच्या मागचं लॉजिक असं आहे की ती मोहरी फुटली पाहिजे. आता कांदा टाकू आपण. बरं कढीपत्ता टाकू. ओही राम. मम्मी हंसती. असू दे ग. सबको डर लगता है. मिरची घेऊन हा माझा सगळ्यात कम्फर्टेबल कॅमेरा सेट आहे. धरायची गरजच नाही.
चिमणी लावली नाही का? आवाज येतो चिमणीचा. लावतो, आवाज येऊ द्या. चिमणी नाही लावली का लय खात होते. इथं आपलं कांदा पण चांगला परतलेला आहे. असं आमची मम्मी बोलते की लालसर व्हायला पाहिजे तो, म्हणजे चव चांगली येते. मी या महिन्यात म्हणजे सुट्टीमध्ये मी एकदम चांगली कुक बनून जाणार आहे आणि परत विसरून येणार आहे. ही सुट्टी जी आहे महिनाभर ती मी एकदम व्यर्थ घालवायची ठरवली आहे. जे पण काय काय कामं होतील ते करून घ्यायचे आहेत. मला ड्रायव्हिंग कोर्स पण लावायचा आहे. सो आज पप्पा आले का मग आम्ही जाणार ड्रायव्हिंग कोर्सला. आणि जसं की मी तुम्हाला म्हणले मी कॅलिग्राफी पण करते, सो त्याचे पण क्लासेस आहेत तिथे. पप्पा मला म्हणत होते मी तिथे पण जाणार. मला येते थोडीफार म्हणजे येते मला, बट त्याच्यातले नाजूक बारकावे वगैरे पण आपल्याला शिकायला पाहिजे ना, त्यासाठी. आणि इंग्लिशवाली पण शिकायची आहे मला, सो ती पण मी शिकणार आहे. तो थोडीशी कोथिंबीर पण मी टाकते फोडणीत, कारण की आमची मम्मी टाकते. आता इथं भाजलेले शेंगदाणे पण टाकायचे. तर मी चमच्याने यासाठी घेतले की आत्ता भाजले ते गरम आहे. सोनू देख आज मैंने तेरा केला. हाँ हाँ आज मी बघायला लागले की करायला लागले. असं नाही घ्याय कडाने अगं तसं नाही, असं साईडचं काढून असं घे. करायचं, असं पकडायचं. मसाले भात नाही, फोडणीचा भात रात्री राहिलेली. डिझाईन. आता अगोदर त्यात नमक टाकू का मम्मी, म्हणजे सगळीकडे मिक्स. आमचं मीठ सैंदव आहे ना, त्यामुळे मी जास्त टाकलं. माझ्या पणजी मी आता बटाटा पण भाजून टाकलाय. दादा खायचे काय म्हणलं, पोळाय का लागले. पोळायला का लागले. आईला देऊ आपण. दराई सोनूचा ड्रेस आणि हे त्याच्यावरचं, आणि पॅन्ट कुठे आहे, आणि ही पॅन्ट आहे की. कोणता डान्स. हे बघ इथे काय चाललंय. पण ते आपण डान्स करू म्हणणे एकसारखा ड्रेस घाल. कसला ड्रेस घालायचा हिच्यासारखा. तुझ्याकडे आहे काय पिस्ता कलर. त्या दिवशी आपण पंढरपूरने आणलेला. हा मी आता हे घालते, काय माहिती त्याला, जीन टॉप. बरं ओके. पण सोनू मला तुझ्यासारखा डान्स नाही येत करता. त्या दिवशी तूच प्रॅक्टिस केलीस की. पण तुझ्यासारखा नाही येत मला. माझ्यापेक्षा चांगला येते की कधी ती. ओके आपण ट्राय करू. जर मला वाटलं तर अपलोड करा, नाही तर नाही. इन्स्टावर नाही मी अपलोड काय करत. तूच म्हणली त्या दिवशी आपण करू. अगं इन्स्टावर करू. ते नटापटा करशील ग. पप्पा तिथं वाट बघत बसलेत आपल्या दोघांची. झालं नाही मॅचिंग मॅचिंग. आता गेल्या परीला पण घालायला लावायचं. असं नू आणि आई चाललेत. सोनू बाय बाय.
चला माघारी. चला माघारी. उतरा पट पट पट. तू का आली ग लवकर? बोल का आली? यो तयार करायचंय. मला येत नाही ग नाचायला. एवढी जांभळं आम्ही काढलेली आहेत. द्राक्षासारखा घड फुटलेलंच आहे. फुटलंच आहे. तू काठीने मारले ते पण फुटले. परीचा ड्रेस खूप छान. सो ब्युटिफुल. आणि सोनू चेस खेळतोय पेढे खात खात. पप्पांनी आणून दिलेत. कशाचे पेढेत सोनू? आणि चेस कसले काय ओके. आता परी सोबत एकदा लुडो खेळायचा आहे. आणि काय घेऊन आले? या पटकन. हा य चिटिंग करतीये. तिने इथं ठेवलेलं उचललंय. नाही आता नाही. परी मारती आता तुला. कसली चिटर. चल माझा आता एक एक डाव खेळले ना आता नको. नक्कीच सुरू काय आहे. कोण कोणाला वाटते त्यांना आता आपण सोडून आला तर करमायच नाही आपल्याला घरी. सोनूला चल म्हटलं तर परी आमची राहत नाही है ना पप्पा. चाललोय माघारी. सोनूच्या मनात होतं माघारी यायचं अजून एकदा. तिला मी सकाळीच विचारलं तर आपण जायचं पप्पाला घेऊन आयला जाऊ. पण आता शाळा वगैरे सगळं चालू होते त्यामुळे पण बरोबर नाही. आणि जास्त दिवस राहिलं का परत आम्हालाच करमत नाही. त्यामुळे ती मला राहा म्हणत होती पण मी पण कोर्स वगैरे लावणार आहे ना त्यामुळे मी पण नाही राहिले. बघू परत जर सुट्टी राहिली तर येते 2-4 दिवस राहायला. पाणीच पाणी. आता गावाकडे कोण म्हणणारच नाही पाणी नाही पाणी नाही. किती पाणी आले. ह्यांची झोप झाली आहे मस्त. कसली गोरी दिसते का. राज बसलाय. किती क्यूट दिसते पप्पा ती मला की कसं बघतो त्याच्याकडे. आम्ही आलोय उशीर झालं तर आम्ही चहा झाला सगळं झालं. आणि इथं आमच्या आईनी अशी दारातली भाजी दिली आहे तांदळाची. ह्याच्यामध्ये काही काकडी आहे घरी बनवलेलं लोणचं. आणि ह्याच्यामध्ये मम्मी आमची तिच्यासाठी ही घेऊन गेली खिचडी घरात तयार केली ना त्यासाठी खिचडी. आणि मग आम्ही तिथं जेवलो. सो येस. आणि आम्ही आता अजून एकदा चहा बनवतेय कारण की आमचं सत्यम आता आलं त्याचं कॉलेजचं चालू आहे ना ते काय काय सर्टिफिकेट्स वगैरे गोळा करायचं. तर तो आलाय मग तो बोलला दीदी मला चहा पाहिजे. सो मी अजून एकदा चहा तयार करते. आणि आमची सोनू गेली आई गेली आम्हाला करमेना झाला. सगळं शांत शांतच झालंय. तिचं सारखं चुलबुल काहीतरी असायचं. दीदी हे मम्मी असं तसं. तर आमचं घर आता पूर्ण शांत झालेलं आहे. मी आणि मम्मी आम्ही मस्त पाऊस एन्जॉय करतोय. घर आमचं शांत झालंय त्यामुळे आम्हाला पण करमेना झालंय. 2दा चहा पिलं तरी पण दिवस जाईल. जेव्हा मी झाडून काढून येऊन बसले आणि इथं मस्त पाऊस एन्जॉय कर. चहा पण पिलाय. अजून एकदा इच्छा होती चहाची पण नको. पप्पा आल्यावर पप्पा गावात गेले. तर आता वाजल्यात 7:45. मी आत्ता एक व्हिडिओ अपलोड केलाय आणि मम्मीचा सगळा स्वयंपाक झाला कारण की आज गुरुवार असल्यामुळे आमच्यात गुरुवारी लवकर स्वयंपाक होतो कारण की या दोघांना जेवायचं असतं गुरुवार सोडायचं असतो. सो बाहेर पाऊस पडतोय त्यामुळे आमची मम्मीनी भजीचा प्लॅन केलाय आणि आम्ही कांदा भजी खाणार आहे कारण की आम्हाला सगळ्यांना कांदा भजी खूप आवडतो. तर आता आपण कांदा भजी करूयात.
आणि मी स्वयंपाकाचा एवढा व्हिडिओ नाही दाखवला कारण की आपलं रेग्युलरच आहे ना, सो त्यामुळे एवढं काही नाही दाखवलं. आणि मी आणि पप्पा जाऊन गावातनं थोडासा खाऊ घेऊन आलोय. तर आता मी वरती कांदा नाही, तर आम्ही इथं वरच्या हॉलमध्ये कांदे ठेवलेत कारण की असं म्हणजे काय म्हणतात सुटसुटीत ठेवायचं असतं ना, तर त्यामुळे आमच्या मम्मीने वरच्या हॉलमध्येच ठेवलेत कांदे. तर मम्मीने आमची सगळी तयारी केली आहे. सो बारीक असा मस्त कांदा कापलाय, मिरची सोबत तळून खायला, ही कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकायला, आणि ह्याच्यामध्ये बेसन, जिरं, ओवा, सोडा आणि थोडासा आय थिंक मला वाटतं चिली फ्लेक्स पण घातलाय तिने, है ना. तो पण कसं लावले, मी ट्राय करते मला येते का. तर इथं मी असं मळलेलं आहे, मळलेलं नाही मळलंच ना काय मी मळलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण हा कांदा जो मम्मी नाही कोथिंबीर पहिला ॲड करू, कोथिंबीर आणि कांदा. हॉटेलमध्ये खातो कांदा भजी, त्यांच्यात एकदम जास्त कांदा असतो आणि थोडंसंच त्याला आहे पीठ आहे ना, त्यामुळे त्यांचं इतकं भारी लागतं. त्यामुळे मम्मीला बोलले मी जास्त कांदा कापा, आपण जास्त कांद्याचा नुसता कांदा भजी तयार करू. कुरुडी तेल गरम झालंय आपलं. तेल नाही गरम झालं, नाही थांब ना मग कधी मला वाटलं झालं मग मी टाकलं तर. चिमणी लाव साक्षी. आता झालेलं आहे ते करून. कसली भारी दिसते पिंक कलरची कुरुडी. केवढीशी आहे बघा. आमच्या सगळ्यांना कुरुडी भजी फार आवडतं. आता आपण भजी तयार करू. असं पाण्यात हात घालायचा आणि काय माहिती, गणपती बाप्पा मोरया. बघ एवढं साईज बरोबर आहे का. आपणच खाणार आहे. भाजी तर मी फर्स्ट टाइम ट्राय करते, तळायचं आहे ना मम्मा आणि टाकायचं पण. साईज पण बरोबर आली आहे, एकदम जास्त मोठी नाही जास्त बारकी नाही. आपल्यालाच खायचं आहे म्हणजे पण असं दिसलं पाहिजे छान छान. मी तुम्हाला झाल्यावर दाखवते की मी कशी केली भजी. तर इथं माझे बऱ्यापैकी सगळेच भजी झाले, हे लास्टचं आहे. आणि त्यातच मी मिरची टाकली आहे अशी. मी तर नाही मिरची खात, पण आमच्या पप्पांना आणि सत्यांना आवडते मिरची अशी खायला. आणि तसे भजी मला नक्की सांगा कसे झालेत. मी पहिल्यांदा ट्राय केले तसे, म्हणजे एकदम पीठ मळून आणि ह्याच्यातमध्ये टाकून. साईज पण छान आली आहे. आणि कसे दिसत आहेत, दिसायला तर भारी दिसत आहेत मला तर. तुम्हाला कसे दिसत आहेत नक्की सांगा मला.